अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका आयोजित राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व योगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे केले होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 200 महिलांचा सत्कार मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला होता। मराठा महासंघाच्या माध्यमातून महिला उद्योजक तयार करून गावागावात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यासाठी मराठा महासंघाच्या माध्यमातून कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळेल असे जिल्हाध्यक्ष अंकुशराव लांडे यांनी सांगितले। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली व नंतर तालुका अध्यक्ष मनीषा गावडे जिजाऊ वंदनाने केली जिजाऊ वंदनाने केली। शिवव्याख्याता अर्चनाताई करंडे यांचे जिजाऊंविषयी व्याख्यान संपन्न झाले। यावेळी आंबेगाव तालुका तहसीलदार रमा जोशी व आळेफाटा पोलीस स्टेशनचे एपीआय रागिनी कराळे यांचे मार्गदर्शन लाभले व मंचर पोलीस स्टेशनच्या पीएसआय रुपाली पवार व मंचर पोलीस स्टेशनच्या सर्व महिला अधिकारी उपस्थित होत्या। यावेळी तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, मंचर पोलीस स्टेशनच्या पीएसआय रुपाली पवार, आळेफाटा पोलीस स्टेशनचे एपीआय रागिनी कराळे, सर्व महिला पोलीस कर्मचारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला सफाई कामगार, महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नर्स व इतर क्षेत्रातील असे एकूण 200 महिलांचा सत्कार जिजाऊंचा फोटो फ्रेम व आंब्याचे झाड आणि गुलाबाचे फूल देऊन सन्मानित करण्यात आले। त्या काळी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी एक या मातीतला खरा वारसदार निर्माण करण्याची आणि जाज्वल हिंदुत्व ज्याच्या रक्तामांसामध्ये प्रज्वलित करण्याची जो तत्कालीन काळामध्ये राजमाता जिजाऊंनी केली, त्याच पद्धतीनं या कालावधीमध्ये सध्याच्या युगात विविध क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्या महिला माता भगिनी त्या आपापल्या परीनं त्याच्यात हातभार देत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या नवीन पिढीचे सुरक्षित जगू शकलो नसतो। हे सगळ्यांना माहिती आहे, कुणालाही लिमिट करणार नाहीये, पण कुठंतरी तुमच्या सगळ्यांच्या गुणातून मुक्त होण्याचा आमचा मानस काही नाही। खरं तर तुमच्या गुणामध्ये आम्हाला आवडेल, पण कुठेतरी फुलाची बाकी म्हणून या सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान व्हावा ही आमची संपूर्ण माझी टीम आहे। त्यांच्या सगळ्यांच्या मनात आलं आणि हा आज आपण कार्यक्रम घेतो आहोत। मंचर सारख्या नगरीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये राजमाता जिजाऊंची मला वाटतं पहिल्यांदा जयंती या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। मुलींसाठी भारतातली पहिली शाळा महाराष्ट्र राज्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या बिडेवाड्यामध्ये ज्यांनी उभी केली आणि तुमच्या आमच्या घरातल्या स्त्रिया शिकू लागल्या, ते शिक्षण महर्षी आद्य क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि माझी सावित्रीबाई फुले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना घडवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान आपल्या शाहिरीच्या पोवाड्याच्या माध्यमामधून ज्यांनी साता समुद्र पार रशियासारख्या देशातल्या चौकामध्ये नेऊन गाजवलं, ते लोकशाही रामराव साठे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि ज्यांनी या महाराष्ट्राच्या बिहारी साम्राज्याचं देखणं स्वप्न पाहिलं, त्या स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि ज्यांनी या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवलं तो जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या स्वप्नाला स्वतःच्या खांद्यावरती पेलवत ठेवलं ते छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। आणि यात कदाचित जर कुठल्या महामानवाचं महापुरुषाचं नाव घ्यायचं जर राहिलं असेल, आम्ही विवेकानंद म्हणतो। खरं तर युवकांना आज तुमचा दिवस या स्वामी विवेकानंदांनी